1969ला आमच्या पूर्वजांनी एक संस्था गावामध्ये स्थापन केली आणि ती संस्था नंतर गवारे सरांच्या ताब्यात दिली आणि खरोखरच एका लहान रोपट्याचं एवढं मोठं वटवृक्ष झालं। यामुळं या संस्थेमुळं आणि त्या संस्थेला श्री महादेव विद्यालय असं नाव असल्यामुळं, महादेवाचं नाव असल्यामुळं आमच्या गावातला प्रत्येक जवळजवळ एक 400 शिक्षक माझ्या गावात आहे। अगोदर मिलिटरीमॅन होते, जवळजवळ 56 मिलिटरीमॅन। तर असे शैक्षणिक वातावरण त्या शाळेमुळं आमच्या गावाला आहे। साधारणतः किती नोकरदार आपल्या गावात आतापर्यंत झालेले आहेत? करेक्ट आकडा सांगणार नाही, पण 750 कर्मचारी माझ्या गावात। बरं, आणि त्यातच आता नव्याने भर म्हणजे मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना, आपल्या गावाच्या विद्यार्थ्यांना संधी भेटलेली आहे। असे किती विद्यार्थी आहेत आणि आज आपण त्यांचा सन्मान केला आहे? स्पर्धा परीक्षा देऊन आलेले 5 विद्यार्थी आणि ह्या मुख्यमंत्री कौशल्य योजनेमधले जवळजवळ 20 विद्यार्थी, असे 25 लोकांचा आपण या ठिकाणी सत्कार करतो। काय सांगाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्या मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून या नोकरीची संधी सर्वांना तरुणांना मिळाली आहे, कशा प्रकारे आभार आपण म्हणून? मी पहिल्यांदा मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन करतो आणि त्याच्यापेक्षा मोठं अभिनंदन आमचे नेते आदरणीय संभाजीराव पाटील, आदरणीय अरविंद भैया पाटील यांचं करतो। कारण आमच्या भैयासाहेबांचं पूर्ण लक्ष शेतकरी असो, मजूर असो, पाण्याचा प्रश्न असो या कुठलाही प्रश्न असो, आमचे भैयासाहेब त्याला अतिशय प्रामाणिकपणे राबविण्याचा प्रयत्न करतात। या भागातली बेकारी हटविण्यासाठी भैयासाहेबांनी ही योजना आल्यानंतर लगेचच सगळ्या अधिकाऱ्याला सांगून जास्तीत जास्त मुलं, तुम्हाला सांगतो कसं आपणाला या योजनेचा लाभ घेता येईल असं भैयासाहेबांनी सगळ्याला आदेश दिल्यामुळं जास्तीत जास्त मुलं आमच्या मतदारसंघातले, लातूर जिल्ह्यातले या योजनेमध्ये तुम्हाला सांगतो भाग घेत आहे आणि जास्तीत जास्त आम्हाला लाभ होतो। सध्या लाडकी बहीण योजना ही खूप मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे। आपला जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये काय परिस्थिती आहे? आमच्या मतदारसंघ, आता बाहेरचं मला माहीत नाही, पण आमच्या मतदारसंघातले जवळजवळ 90% ह्या महिला भगिनी यांना सगळ्यांनाच तुम्हाला सांगतो त्याचा लाभ मिळाला आहे। आणि केवळ ही आमचे नेते आदरणीय अरविंद भैया पाटील साहेब, आदरणीय संभाजी पाटील साहेब यांच्या प्रयत्नानुसार, यांच्या प्रयत्नानं किंवा यांच्या ह्या सगळ्या ह्याच्यामुळं ती जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ मिळाला।